नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं मी उज्ज्वल कोर डॅश अकॅडमी सातारा या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती 2024 चा पेपर. गणित आणि बुद्धिमत्तेचे सर्व घटक आपण इथे कव्हर करणार आहोत. बघूयात पहिला प्रश्न. पहिला प्रश्न आहे, 1 पासून 100 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची एकूण बेरीज किती? विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला विचारली 1 पासून 100 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज. यासाठी सूत्र होतं आपल्याकडे. सुरुवात ज्यांची 1 पासून होते, थोडक्यात 1 अधिक 2 अधिक 3 अशा क्रमागत n नैसर्गिक संख्यांची बेरीज जी असते त्याचं सूत्र आहे n गुणिले कंसात n+1 छेदस्थानी 2. येथे n ची किंमत जर बघितली आपण तर ती होती 100. 100 क्रमागत नैसर्गिक संख्यांची बेरीज आपल्याला सांगितली आहे आणि म्हणून बेरीज घेण्यासाठी हा 100 गुणिले 100 अधिक 1 101 छेदस्थानी आला तुमचा हा 2. बेक बे, बे पंचे 10 हा 0. 50 ने 101 ला गुणला असता हा 0 ठेवलाय. 5 1 5 5 0 0 आणि 5 1 5. सो उत्तर येणार आहे तुमचं 5050, जे की दिलंय पर्याय क्रमांक 1 मध्ये. पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. दुसरा प्रश्न, व्यासपीठावर असलेल्या 9 पाहुण्यांनी प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदा हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलने होतील? यापूर्वी सुद्धा आपण बघितलंय की हा प्रश्न प्रत्येक वेळेला विचारला गेलेला आहे आणि अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. एकूण पाहुणे किती आहेत? 9 पाहुणे आहेत. म्हणून हस्तांदोलने जर आपल्याला काढायची असतील तर एकूण हस्तांदोलने जर आपण म्हटलो तर येथे सूत्र येतं n गुणिले n-1 छेदस्थानी 2. येथे n म्हणजे पाहुण्यांची संख्या, ती होती 9, म्हणून हा 9 गुणिले 9 वजा 1 8 आलाय छेदस्थानी 2. बेक बे, बे चोक 8 9 चोक 36 हे आलंय तुमचं उत्तर. पर्याय क्रमांक 2 हा होता दुसरा प्रश्न. त्यानंतर पुढचा प्रश्न, तिसरा प्रश्न, सोबतच्या आकृतीत त्रिकोणांची एकूण संख्या किती दिलेली आहे? बघा, हा प्रश्न यापूर्वी जालन्याला विचारला गेलेला आहे. सोबतच्या आकृतीत एकूण त्रिकोणांची संख्या, एका शिरोबिंदूपासून या पायावर वेगवेगळे त्रिकोणाचे भाग जर असे टाकले असतील तर त्रिकोणांची संख्या काढताना आपल्याला याला नंबरिंग करावं लागतं. 1 2 3 4 5 आणि 6. 6 एकूण भाग, म्हणून त्रिकोणाची संख्या जर आपल्याला काढायची असेल येथे तर एकूण त्रिकोणांची संख्या बरोबर याचं सूत्र आहे क्रमवार 6 संख्यांची बेरीज, जी की तुम्ही 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 या पद्धतीने काढू शकतात. 6 आणि 5 11 11 आणि 4 15 15 आणि 3 18 18 आणि 2 20 20 आणि 1 21. सो त्रिकोणाची संख्या या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण असणार आहेत 21. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढचा प्रश्न 2 संख्यांची बेरजेची चौपट बरोबर 112 आहे. आपल्याला 2 संख्या त्यांची बेरीज घेऊन तिची चौपट दिलेली 112. यापैकी एक संख्या आपल्याला दिलेली आहे. एक संख्या काय दिली आहे? 15 दिलेली आहे. तर दुसरी संख्या कोणती? बघा, सोल्युशन फॉर दिस. यातली पहिली संख्या थोडक्यात आपल्याला दिलेली आहे. पहिली संख्या जी होती ती होती 15 आणि दुसरी संख्या आपल्याला काढायची. ती दुसरी संख्या जी होती ती मी मानून घेणार आहे x. दुसरी संख्या बरोबर x मानलं. त्या संख्यांची बेरीज थोडक्यात 15 अधिक x ची बेरीज याची चौपट म्हणजेच गुणिले किती येणार आहे? इथे 4 येणार आहे. ही बेरजेची चौपट जी होती ही होती 112. समीकरण तयार झालेलं आहे. x शोधण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला हा 4 जो गुणिले होता तो इकडे त्यांना भागिले होणार आहे. लाईक 15 अधिक x बरोबर 112 छेदस्थानी 4 आलाय हा. 4 1 4 4 2 8 उरले 3 4 8 32. सो 15 अधिक x ची किंमत किती आली आहे तुमची? 28 आली आहे. आणि म्हणून x ची किंमत काढण्यासाठी या 28 मधून हा 15 जर आपण वजा केला तर उत्तर येणार आहे 13. थोडक्यात x ची किंमत जी आलेली आहे 13. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर बघणार आहोत पुढचा प्रश्न 5वा. एका संख्येला 9 ने भागल्यास बाकी 5 उरते व 7 ने भागल्यास बाकी 3 उरते, तर ती संख्या कोणती? आपल्याला अशी संख्या शोधायची मित्रांनो की जिला 9 ने भाग दिला असता बाकी किती उरते? 5 आणि 7 ने भागल्यास बाकी किती उरते? 3. तर बऱ्याचदा बरेचसे विद्यार्थी इथे सूत्राची माहिती नसेल तर प्रत्येक पर्यायाला 9 आणि 7 भागून बघता आणि उत्तर काढून बघता. जर तुमचे पाडे व्यवस्थित असतील तर हे तुम्हाला लवकरही साध्य होईल. पण याहीपेक्षा सोपी क्लुप्ती म्हणजे कोणती? तर बघा, सोल्युशन फॉर दिस. असा प्रश्न जेव्हा येतो आणि तुम्हाला लहानात लहान संख्या जेव्हा शोधायची असते 9 आणि 7 भाग जाणारी,
बघा इथे ऑब्झर्व करायचंय की 9 ने भागल्यास बाकी किती उरते 5. 9 आणि 5चा फरक किती आला 4. पुन्हा 7ने भागल्यावर बाकी किती उरते 3. पुन्हा 7 आणि 3चा जर आपण फरक घेतला तर तो किती येतोय 4. म्हणजे दोन्ही केसमध्ये फरक जो होता तो किती आला आपल्याला 4 आला. आणि म्हणून असा प्रश्न सोडवताना जर तुम्हाला ती संख्या शोधायची असेल तर संख्या बरोबर भाजकांचा म्हणजे ज्याने भाग दिलेला आहे त्यांचा लसावी. थोडक्यात 9 व 7चा काय घ्यायचा आपल्याला लसावी घ्यायचा आहे. आणि त्यानंतर या लसावीतून आपल्याला भाजक आणि रिस्पेक्टिव्ह बाकी म्हणजे थोडक्यात भाजक 9 असताना बाकी किती होती 5 यांच्यातील फरक किंवा 7 भाजक असताना बाकी किती होती 3 यांच्यातील फरक. थोडक्यात 9 वजा 5 असं घेतलं तरी चालेल किंवा 7 वजा 3 असं घेतलं तरीही चालेल. 9 आणि 7चा लसावी नवीन 7 63 वजा 9 वजा 5 फरक 4च होता. 7 वजा 3 घेतल्यावर फरक 4च येतोय म्हणून वजा 4 घेतला. 63 मधून 4 गेलेत उत्तर आलंय तुमचं 59. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. आपल्याला इथे लहानात लहान संख्या जर विचारलेली असेल तर ही पद्धत आपण अवलंबवणार आहोत. त्यानंतर पुढचा प्रश्न 6वा प्रश्न 9 पेन्सिलींना 13.50 रुपये पडतात तर 54 रुपयात किती डझन पेन्सिली येतील. पुन्हा इथे हा शब्द महत्वाचा आहे मित्रांनो डझन. किती डझन. थोडक्यात आपल्याला इथे पहिल्यांदा पेन्सिलींची संख्या काढावी लागेल आणि त्यानंतर डझन. बघा 13.50 हा जो अंक दिलेला आहे हा पॉइंट मध्ये दिलेला आहे आणि इथे मात्र 54 रुपये पूर्णांकात दिलेले आहेत म्हणून मी पहिल्यांदा याला बदलून घेणार आहे पैशांमध्ये. 13.50 म्हणजे 1350 पैसे जर आपण घेतले इथे तर यांना किती पेन्सिल मिळतात आपल्याला 9 पेन्सिली मिळतात. तर 54 रुपये म्हणजे थोडक्यात 5400 काय झाले हे पैसे झाले. यांना किती पेन्सिली येते. समचलन आहे म्हणून x बरोबर हा 9 गुणिले किती येणार आहे तुमचा हा 5400 छेदस्थानी येणार आहे तुमचा 50. याला आणि याला भाग जाताना आपण बघणार आहोत 9 आणि याला भाग जाणार आहे 9 1 9 9 1 9 4 उरले 9 5 45 आणि हा पुढे 0 हा 0 गेला हा 0 गेला 15 ने याला भाग देणार आहोत आपण 15 1 15 15 2 30 15 3 45 15 3 45 9 उरले 90 आलेला 15 90. थोडक्यात x ची किंमत किती आलेली आहे 36. एकूण किती पेन्सिल मिळणार आहेत तर 36 पेन्सिल आपल्याला या 54 रुपयात मिळणार आहेत. परंतु विचारलेलं उत्तर जे होतं ते डझनात होतं म्हणून पुन्हा किती डझन तर आपल्याला या 36 ला 12 ने भाग द्यावा लागणार आहे कारण एका डझनात 12 पेन्सिल येतात म्हणून 12 36. तर याचं उत्तर असणार आहे 3 डझन. पर्याय क्रमांक सी तिसरा पर्याय इथे योग्य ठरतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण 7वा प्रश्न. बघा एका चाकाचे एका सेकंदात 8 फेरे होतात. एक चाक आहे त्याचा एका सेकंदात किती फेरे होतात 8 फेरे होतात. तर त्या चाकाचे 1.5 मिनिटात किती फेरे होतील. पुन्हा सेकंदात दिलेले आहेत विचारलेले मात्र 1.5 मिनिटात आहेत. सो 1.5 मिनिटांना पहिल्यांदा आपल्याला सेकंदात कन्वर्ट करावं लागेल. यासाठी पुन्हा बघूयात आपण याचं सोल्युशन कसं असेल. बघा एक सेकंद जेव्हा असतो तेव्हा फेरे किती होतात मित्रांनो 8 फेरे होतात. आणि आता 1.5 मिनिट म्हणजे किती सेकंद झालेत मग तुमचे 90 सेकंद झालेत. कारण काय रे तर एका मिनिटाचे पुन्हा 60 सेकंद म्हणून 90 सेकंदाचे किती फेरे होतील. तर बघा x बरोबर हा येणार आहे तुमचा 90 गुणिले किती येणार आहे हा 8 आणि हा x गुणिले 1 इकडे येताना हा भाग होणार नाहीये 90 गुणिले 8 9 8 72 आणि हा 0. सो हे फेरे होणार आहेत 720 फेरे. पर्याय क्रमांक 4 हे असणार आहे याचं उत्तर. त्यानंतर बघणार आहोत आपण पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न असणार आहे 8वा प्रश्न. 8वा प्रश्न वर्गमुळात एक संख्या दिलेली आहे. अतिशय सोपं. खरं तर हा प्रश्न सोडवण्यासाठी 1 सेकंदाचा वेळ आपल्याला पुरेसा असतो. मी बघितलाय मला 8वा प्रश्न दिलाय वर्गमुळात 0.0169 169 बघितल्या माझ्या लक्षात येतं की 169चं वर्गमूळ जर आपण घेतलं तर ते येणार आहे 13. इथे ऑप्शन्स मध्ये 13 13 13 आणि 13 आहे. फरक फक्त आहे की इथे पॉइंट कुठे दिलेला आहे. बघा वर्गमुळामध्ये जर वर्गसंख्या तुम्हाला दिली असेल आणि वर्गसंख्येमध्ये एकूण जर 4 असतील थोडक्यात 1 2 3 आणि 4 असतील तर याचं वर्गमूळ घेताना वर्गमुळात मात्र या दशांश स्थळानंतर येणाऱ्या अंकांची संख्या किती असते 2. 4च्या बदल्यात 2 आणि म्हणून मी ते फक्त हे चेक करणार आहे की कोणत्या ठिकाणी पॉइंट नंतर 2 घरं दिली आहेत. तर पर्याय क्रमांक बी मध्ये हे दिलेलं आहे. म्हणून हा प्रश्न आपण सोडत असताना 0.0169 याचं उत्तर काढताना पहिल्यांदा 169चं वर्गमूळ घेतो. त्यानंतर 4च्या बदल्यात बाहेर येताना किती घर असणार आहे 2 घर असणार आहेत. उत्तर येणार आहे 0.13. पर्याय क्रमांक 2 बी.
त्यानंतर पुढचा प्रश्न 9वा प्रश्न. येथे सुद्धा आपल्याला काय दिलेलं आहे, घनमूळ दिलेलं आहे. घनमूळ काढण्यासाठीची सोपी पद्धत आपल्याला माहिती आहे. बघा, घनसंख्येमध्ये एकक स्थानी 5 असेल, आपल्याला येथे घनमूळ सांगितलेले आहे. घनमूळ 4, 2, 8, 7 आणि 5 या अंकाचे घनसंख्या, या घनमुळात दिलेली ही घनसंख्या हिच्या एकक स्थानी किती आहे, 5 आहे. जर घनसंख्येच्या एकक स्थानी 5 असेल तर याच्या घनमुळामध्ये सुद्धा एकक स्थानी किती येतो, 5. यासाठीची सोपी मेथड आपण बघितलेली होती. जी घनसंख्या तुम्हाला दिली असेल, 5च्या बदल्यात किती येणार आहे, बाहेर 5 येणार आहे. शेवटचे 3 अंक सोडा, उर्वरित संख्या कोणती आहे, 42. आता 42 मधून कोणती घनसंख्या वजा होणार आहे? एकाचा घन 1, 2चा घन 8, 3चा घन 27 आणि 4चा घन मात्र येतो 64. 42 मधून 64 हा वजा होणार नाहीये, म्हणून त्याच्या आधीची संख्या थोडक्यात 3चा घन 27 यातनं वजा होतो आणि 27 म्हणजे 27चं घनमूळ जर आपण बघितलं तर ते किती येत आहे, 3. म्हणून याच्या दशक स्थानी किती येणार आहे, 3 येणार आहे. तर थोडक्यात याचं उत्तर असणार आहे 35, जे की दिलंय पर्याय क्रमांक 1 मध्ये. यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे 10वा. बघा, पुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? अपूर्णांकांची प्रश्न आली की आपली नजर नेहमी ऑप्शन्सवर गेली पाहिजे. आणि ऑप्शन मध्ये आपण एक गोष्ट बघतोय की ते अंश आणि छेदामध्ये फरक कितीचा आहे, 1चा आहे. प्रत्येक ठिकाणी बघितलं तर फरक 1, फरक 1, फरक 1. आणि येथे आपल्याला दिसतंय की अंश जो होता हा छेदापेक्षा मोठा होता. कितीने मोठा होता, 1ने मोठा होता. तेव्हा अशा वेळेला एक नियम असतो की अंशाधिक अपूर्णांकांमध्ये, म्हणजे ज्याचा अंश मोठा आहे अशा अपूर्णांकांमध्ये अंशस्थानी जी संख्या लहान असते किंवा ज्या संख्या लहान तो अपूर्णांक किंवा त्याचं उत्तर काय येतं रे, मोठं येतं. आता इथे जर बघितलं आपण तर 9, 19, 12 आणि 7 मध्ये लहान अंक कोणता होता, 7 होता. म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. 7/6 हा सगळ्यात मोठा अपूर्णांक येणार आहे. पुढचा प्रश्न 11वा. 65 विद्यार्थ्यांच्या सहलीचा एकूण खर्च 7,800 रुपये होता. विद्यार्थी किती आहे, 65. सहलीचा खर्च किती आहे, 7,800 रुपये आहे. आता विद्यार्थी संख्या असणार आहे 90, तर त्या सहलीचा एकूण खर्च किती येईल? 65 विद्यार्थी असताना सहलीचा खर्च 7,800 रुपये होता. विद्यार्थी वाढलेले आहेत, याचा अर्थ खर्चही वाढणार आहे. प्रकार जो येणार आहे हा समचलनाचा, म्हणून x बरोबर हा 90 तिरकस गुणाकार घेणारे मी गुणिले हा 7,800 आणि छेदस्थानी किती आलाय मित्रांनो, हा 65 आलाय. पाडेपाठ असते तर आपल्या लक्षात येतं 13×5 65, 63×78, पुढे हे 2 शून्य. पुन्हा या 5ने याला भाग दिला असता 5×1 5, 1 उरला 10, 5×10 आणि हा 0. पुन्हा 0 0, हे 2 शून्य येणार आहे. आणि 12×9 किती, 88, 108. थोडक्यात किंमत जी येणार आहे 90 विद्यार्थ्यांसाठी लागणारा एकूण खर्च जो येणार आहे तो असणार आहे 10,800 रुपये, जे दिलाय पर्याय क्रमांक 4. हा होता तुमचा 11वा प्रश्न. यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. पुढचा प्रश्न बघा 12वा. जर 30 म्हशींना लागणारे खाद्य 42 गायींना पुरते. माहिती काय दिली आपल्याला की 30 म्हशी जेवढं खातात तेवढंच कोण 42 गायी खातात. ठीक आहे. आता 70 गायींना लागणारं खाद्य जर आपल्याकडे असेल तर ते साधारणतः किती म्हशींना पुरेल? हा पुन्हा चलनाचा प्रकार. यासाठी सोल्युशन आपण बघणार आहोत. बघा, 30 म्हशींचं खाद्य कोणाला पुरतंय, 42 गायींचं. तर 70 गायींचं किती म्हशींना पुरेल? थोडक्यात 42 गायी जेव्हा असतात तेव्हा हे खाद्य 30 म्हशींना पुरत असेल तर आता गायी जे आहेत 70 गायींचं खाद्य आपल्याकडे आहे, तर याचं उत्तर थोडक्यात किती म्हशींना हे अन्न पुरणार आहे? खाद्य वाढलेत, इकडे सुद्धा म्हशींची संख्या, गायींची संख्या वाढली, म्हशींची वाढणार आहे. चलनाचा प्रकार समचलन, म्हणून x बरोबर हा 70 गुणिले किती घेतलाय मी इथे 30 आणि छेदस्थानी हा आला इकडे 42. बघा, 70 आणि 42 भाग जाणारी संख्या कुठली असेल, 7. 7 सकम 42, 7 10 70. पुन्हा 6×1 6, 6×5 30. थोडक्यात 10 गुणिले 5 घेतल्यावर उत्तर आलंय 50. हे 70 गायींचं जे खाद्य होतं हे किती म्हशींना पुरेल, तर 50 म्हशींना पुरणार आहे. पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आलंय. त्यानंतर पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण. पुढचा प्रश्न बघा. काही माणसे एक काम 18 दिवसात पूर्ण करतात. किती दिवसात? 18 दिवसात. माणसांची संख्या दिली का आपल्याला इथे? माणसांची संख्या दिलेली नाहीये. जर माणसांची संख्या 2/3 केल्यास, 2/3 म्हणजे 2/3 केल्यास, तर ते काम पूर्ण करण्यासाठी आणखी किती दिवस लागतील? बघा, प्रश्न अतिशय फसवा आहे. ऑप्शन्स तुम्ही जर नीट बघितले तर कसं फसू शकतो ते तुम्हाला मी सांगतो. काही माणसे एक काम 18 दिवसात पूर्ण करतात. मला किती माणसं दिली आहेत हे माहिती नाहीयेत, म्हणून त्या माणसांची संख्या जी होती ही मानून घेतोय मी x.
बघा माणसांची संख्या जी असणार आहे ती मानतोय आपण एक्स. माणसे, सुरुवातीची माणसे किती होती? एक्स होती. तेव्हा दिवस किती होते रे? 18 दिवसात पूर्ण होत असेल काम. आता माणसाची संख्या 2/3 केली. बघा मी मांडणी करतोय. एक्स माणसांना एक काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागत होते? 18 दिवस लागत होते. आता त्यांची संख्या 2/3 केलेली आहे. याचाच अर्थ 2/3 आणि या एक्सला आपण गुणणार आहेत. संख्या येणार आहे 2x/3 बरोबर किती दिवस लागतील? संख्या कमी झालेली आहे, माणसं जर कमी झालेली आहे तर ऑब्वियस आहे की दिवस जे आहेत हे वाढणार आहेत. आणि म्हणून या चलनाला एक राशी कमी झाली असता दुसरी जेव्हा वाढते तेव्हा अशा चलनाला आपण काय म्हणतो? व्यस्त चलन म्हणतो. आणि व्यस्त चलनात गुणाकार हा समोरील पदांचा येतो. थोडक्यात इथे इक्वेशन काय तयार होणार आहे? एक्स गुणिले त्याच्या समोरील पद कोणतं आलंय? 18 आलंय बरोबर. हा आलाय तुमचा 2x/3. आता इथे एक्सचं कन्फ्युजन टाळण्यासाठी मी इथे काय घेतोय? हा पी घेतोय. गुणिले काय म्हटलंय मी? पी. मला पी ची संख्या शोधायची. हा पी शोधण्यासाठी बघा हा पी बरोबर पुन्हा मी किती घेतलाय? हा एक्स गुणिले 18 गुणिले 2x/3 इकडे येत असताना किती होणार आहे मित्रांनो? 3/2x होणार आहे. यातला एक्स आणि एक्स गेला, हा 2 गेला आणि हा 2 × 18 9 किती आले? 27. पी बरोबर किती दिवसांची संख्या आली आहे? 27 दिवस या लोकांना लागणार आहेत. बघा जो गडबड करेल 27 उत्तर आलं रे आलं की आपण पर्याय क्रमांक 3 ला जर टिक करत असतो तर आपलं उत्तर चुकणार आहे. कारण प्रश्न विचारलेला होता जर हे माणसांची संख्या 2/3 केली तर काम पूर्ण करण्यास आणखी किती दिवस लागणार आहेत? किती दिवस लागणार आहेत? तर 27 दिवस नाही लागणार. येथे 18 होते, येथे 27 लागतात म्हटल्यावर तेच काम पूर्ण करण्यासाठी आणखी किती दिवस लागतील? तर 27 + 18 थोडक्यात 9 दिवस आणखी लागणार आहेत, एक्स्ट्रा लागणार आहेत. त्यामुळे उत्तर असणारे 9 दिवस जे की दिलाय पर्याय क्रमांक 1 मध्ये. त्यानंतर बघणार आहोत आपण पुढचा प्रश्न. बघाल 14वा प्रश्न. ताशी 80 किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी जिची लांबी दिली आहे 260 मीटर, एक बोगदा 45 सेकंदात ओलांडते तर त्या बोगद्याची लांबी किती असणार आहे? हा रेल्वेचा प्रश्न आलाय. आपल्याकडे सूत्र आहे, अतिशय सोपं सूत्र होतं, सगळ्यांना माहिती असेल. बघा गाडीची लांबी नेहमी कशात घेतो आपण? मीटर मध्ये, अधिक बोगदा जो असणार आहे तुमचा, या बोगद्याची लांबी जी असणार आहे, ठीक आहे, ती सुद्धा कशात असणार आहे? ती सुद्धा कशात असणार आहे? तर मीटर मध्ये असणार आहे. छेदस्थानी आपण काय घेत असतो? वेग घेत असतो. हा वेग असतो km/h मध्ये. गुणिले पुन्हा किती घेणार आहेत आपण इथे? 18/5 बरोबर गाडीला बोगदा ओलांडण्यासाठी लागणारा वेळ. थोडक्यात काय रे? सेकंद. सेकंद किती आहेत तुमची? सेकंद इथे आपल्याला दिलेली आहे. आणि आता गाडीची लांबी किती दिली आपल्याला? 260 मीटर. हा आला 260 मीटर. अधिक बोगद्याची लांबी दिली आहे का? नाही, ती शोधायची. त्याला आपण एक्स मानून घेतला. वेग किती दिलाय मित्रांनो? 80 दिलेला आहे. गुणिले हा किती आलाय तुमचा? 18/5 आलाय बरोबर. सेकंद किती होती तुमची? 45 सेकंद होती. आणि आता या संख्यांमध्ये कुठल्या संख्येला भाग जातोय, कुठल्याला जात नाही, आपण ते बघणार आहोत. किंवा या सगळ्या संख्या ज्या होत्या या मी इकडे घेणार आहे. हा 260 अधिक एक्स जो होता हा मी इथेच ठेवतोय. 260 अधिक एक्स बरोबर हा आलाय तुमचा 45 गुणिले हा 80 जो भागिले होता हा वर येताना गुणिले होणार आहे. 18/5 जो होता हा होणार आहे 5/18. आणि आता मी इथे भाग देतोय. 9×5 45, 9 दुने 18, बे 1 बे, बे चोक 8 आणि हा आलाय 0. भागाकार पूर्ण झालाय. 40 गुणिले 5, 5×5 25, 25 चोक 100. किती आलंय उत्तर? थोडक्यात 100 आणि हा 0. एक्स 260 अधिक एक्स ची किंमत किती आली आहे? 1000 आली आहे. आणि म्हणून पुढे एक्स ची किंमत जर मला काढायची असेल तर या 1000 मधून या 260 ला मला वजा करावा लागणार आहे. 260 वजा जाता उत्तर येत आहे 740 आणि ही असणार आहे बोगद्याची लांबी. पर्याय क्रमांक बी 740 मीटर बोगद्याची लांबी. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. पुढचा प्रश्न बघाल. एका इंजिन बोटीचा प्रवाहाच्या दिशेने ताशी वेग 18 किलोमीटर आहे. अतिशय सुंदर प्रश्न आहे, फसवा प्रश्न आहे, व्यवस्थित वाचायचा आहे. एका इंजिन बोटीचा, बोट जी आहे ती इंजिनवाली आहे, कुठली असेल माहित नाही, मी फक्त बोट म्हणून बघणार आहे याच्याकडे, की एका इंजिन बोटीचा प्रवाहाच्या दिशेने ताशी वेग, प्रवाहाच्या दिशेने ताशी वेग, ही कन्सेप्ट समजावून घेणं अतिशय महत्वाचं असतं मित्रांनो. जेव्हा बोट प्रवाहाच्या दिशेने प्रवास करत असते तेव्हा तिचा वेग वाढलेला असतो. तिच्या ऍक्च्युअल वेगापेक्षा म्हणजे बोटीच्या वेगापेक्षा तिच्या प्रवाहातील वेग हा काय असणार आहे? जास्त असणार आहे. तो कितीने जास्त असणार आहे? तर बघा बोटीचा प्रवाहातील वेग मी लिहून घेतोय व्यवस्थित. बोटीचा
प्रवाहातील वेग मला दिलेला होता किती 18 किलोमीटर पर आवर असा दिलेला होता. ठीक आहे. त्याच पद्धतीने नुसत्या पाण्याच्या प्रवाहाचा वेग सुद्धा दिलेला आहे मला. प्रवाहाचा वेग म्हणजे नदी ज्या वेगाने वाहत असते त्या प्रवाहाचा वेग आपल्याला दिलेला आहे. तो किती दिलाय मित्रांनो 2.5 किलोमीटर पर आवर असा दिलेला आहे. यावरून मला बोटीचा वेग आधी काढावा लागणार आहे. म्हणून नुसत्या बोटीचा वेग बोटीचा संथ पाण्यातील असं म्हणूयात आपण, म्हणजे जेव्हा पाणी वाहत नसतं तेव्हा संथ पाण्यातील वेग जर आपण बघितला तर तो वेग येणार आहे या 18 किलोमीटर मधून हे वजा 2.5 किलोमीटर वजा करावे लागतील. उत्तर येणार आहे तुमचं 15.5 किलोमीटर पर आवर. हा आहे फक्त बोटीचा वेग जी की प्रवाहात नसून संथ पाण्यातील आहे. आता बघा बोट जी होती ती प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने निघालेली आहे आणि आपल्याला विचारलेलं आहे की बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध ताशी वेग किती असणार आहे. म्हणून बोटीचा जर मला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग काढायचा असेल, बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध ताशी वेग जर मला काढायचा असेल तर हा जो बोटीचा ऍक्च्युअल वेग होता 15.5 यातनं मला आता प्रवाहाचा वेग जो असतो तो काय करावा लागणार आहे, वजा करावा लागणार आहे. थोडक्यात 2.5 मी यातनं वजा केले. 15.5 मधून 2.5 जर मी वजा केले तर याचं उत्तर येणार आहे 13 किलोमीटर पर आवर. पर्याय क्रमांक किती येतो मित्रांनो, तिसरा येतोय. याचं उत्तर आलंय 13 किलोमीटर पर आवर. आता पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. बघाल पुढचा प्रश्न 16वा प्रश्न. 15, x, 24 आणि 32 या चार संख्या प्रमाणात दिलेल्या आहेत. चार संख्या लगातार दिल्यात आपल्याला 15, x, 24 आणि 32. ते क्रम अतिशय महत्वाचा ठरतो. या चार संख्या प्रमाणात आहेत. यावरून आपल्याला x ची किंमत शोधायची आहे. सो सोल्युशन फॉर दिस बघाल संख्या आहे 15, त्यानंतर पुढची आहे x, त्यानंतर 24 आणि किती 32. या संख्या प्रमाणात जर असतील, या संख्या काय असतील मित्रांनो, प्रमाणात असतील तर अंत्यपदांचा गुणाकार 15 गुणिले 32 बरोबर मध्यम पदांचा गुणाकार असतो. थोडक्यात इथे येणार आहे x गुणिले किती 24 आणि या x ची किंमत काढायची असेल तर हा येतोय 15 गुणिले 32 छेदस्थानी हा 24 इकडे येताना काय होणार आहे भागिले होणार आहे. मी 24 आणि याचा भाग घेतो बघा 3 5 15 3 8 24 8 1 8 8 चौक 32 5 गुणिले 4 5 चौक किती आलाय 20 आलाय. थोडक्यात x ची किंमत जी येणार ते 20 येणार आहे. पर्याय क्रमांक 2 हे होतं याचं योग्य उत्तर. त्यानंतर पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 17वा. प्रश्न 17वा बघूयात आपण. एका व्यवहारात झालेला 10,500 रुपये नफा अ, ब आणि क या तिघांना अनुक्रमे 3, 5, 7 या प्रमाणात वाटल्यास क ला मिळणारा वाटा किती असणार आहे. बघा आपल्याला नफ्याची जी वाटणी करायची, एकूण नफा आपल्याला दिलेला आहे. किती दिलेला आहे 10,500 रुपये नफा दिलेला आहे आणि अ, ब, क या तीन व्यक्तींमध्ये तो कुठल्या प्रमाणात तर 3, 5, 7. थोडक्यात काय रे, जो नफा असणार आहे त्याचे एकूण भाग किती होतील 7, 5, 12 आणि 3 किती येणार आहेत 15. 15 भाग जर आपण पाडले तर अ च्या वाट्याला त्यातले 3 भाग येतील, ब च्या वाट्याला 5 आणि क ला किती भाग मिळणार आहेत 7 मिळणार आहेत. म्हणून आपल्याला पहिल्यांदा याचे भाग पाडून घ्यावे लागणार आहेत. बघा सोल्युशन फॉर दिस. अ, ब आणि क यांची वाटणी केली असता ती होती 3, 5 किती मित्रांनो 7. सो ही वाटणी आहे 3, 5, 7. म्हणून अ ला जो हिस्सा मिळणार आहे तो असणार आहे 3x, ब ला जो मिळणार असणार आहे तो असणार आहे 5x आणि हा असणार आहे 7x. समीकरण मिळतंय आपल्याला 3x अधिक 5x अधिक 7x बरोबर एकूण रुपये किती होते तर होते 10,500 रुपये. यांची बेरीज केली असता बेरीज येते 15x बरोबर 10,500 आणि म्हणून x ची किंमत येते 10,500 ला आपण 15 ने भाग देणार आहोत. 15 1 15 15 7 500 उत्तर येणार आहे 700. एक भाग जो आला होता तो 700 चा होता. मला विचारलेली आहे क ची वाटणी, म्हणून क चा वाटा जर मला काढायचा असेल तर क चा वाटा बरोबर किती होता मित्रांनो तो 7x होता. 7x x ची किंमत टाकतोय मी इथे 7 गुणिले 700 7 7 49 उत्तर येणार आहे 4,000
900 रुपये, पर्याय क्रमांक 1. बघा याचप्रमाणे जर मला कुणी अ चा वाटा काढायला लावला असता तर अ चा वाटा आला असता 3x म्हटल्यावर 7×21 2100 रुपये. त्याच पद्धतीने जर ब ची वाटणी करायची राहिली असती तर 7×5 35 म्हणजेच 3500 रुपये एवढी किंमत आली असती. याला खरं तर आपण तोंडी सोडू शकतो. हे तुम्हाला समजावं म्हणून विस्तृतपणे मी समजावून सांगितलंय. खरं तर तोंडी सोडवण्यासाठी 3, 5, 7 यांची बेरीज घेतल्यानंतर 15 ने जर याला भाग दिला तर एक भाग 700चा येतोय. त्यापैकी 7 भाग 700 गुणिले 7 उत्तर येणार आहे 4900 रुपये. त्यानंतर पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण. पुढचा प्रश्न बघा, आई व मुलगा यांच्या 5 वर्षांपूर्वीच्या वयातील फरक. आई आणि मुलगा 5 वर्षांपूर्वी म्हणजे मी आज रोजी जे बोलतोय ते 5 वर्षांपूर्वीची कंडिशन तुम्हाला सांगतोय. फरक किती होता? 25 वर्ष होता. व 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 9:4 असेल. म्हणजे अजून 5 वर्ष झाल्यानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर 9:4 असणार आहे. तर 5 वर्षापूर्वीचे आईचे वय किती हे आपल्याला विचारलंय. बघा जे विचारलेलं असतात त्याला नेहमी एक्स माना. शक्यतो सोडवत असताना मी 5 वर्षांपूर्वीचे कंडिशन लिहितोय मी 5 वर्षांपूर्वीची. 5 वर्षांपूर्वी आई जी होती या आईचं वय किती मानलंय मित्रांनो? मी एक्स मानलंय. आणि म्हणून जो मुलगा असणार आहे आईच्या आणि मुलाच्या वयामध्ये फरक कितीचा? 25चा. मुलगा निश्चितच आईपेक्षा लहान आहे म्हटल्यावर एक्स वजा किती घ्यावा लागेल आपल्याला? इथे 25 घ्यावा लागेल. आता आज रोजी जर आपण म्हटलो असतो, आज रोजी जर आजची कंडिशन आपण लक्षात घेतली तर आई जी होती या आईचं वय असणार आहे एक्स अधिक किती? 5. आणि हा जो मुलगा होता या मुलग्याचं वय असणार आहे एक्स वजा 25 अधिक 5 जर म्हटलो आपण तर ते येणार आहे एक्स वजा 20. 5 वर्षानंतरची कंडिशन दिली आहे. ही तुम्हाला समजावं म्हणून मी फक्त लिहिलेलं आहे. हे आपण लिहिणार नाहीये खरं तर. 5 वर्षानंतर 5 वर्षानंतर किती होईल मित्रांनो? तर यामध्ये होणारी वाढ जी असणार आहे ती पुन्हा 5 वर्षाची असेल. आई जी असणार आहे आईचं जे वय असणार आहे ते होणार आहे एक्स अधिक 5 अधिक 5 म्हटल्यावर किती येणार आहे? 10. आणि मुलगा जो होता तुमचा तो येणार आहे एक्स वजा 20. त्यात पुन्हा 5ची वाढ केल्यावर त्याचं वय येणार आहे एक्स वजा 15. सो आपल्याला 5 वर्षानंतरचं आईचं आणि मुलाचं वय मिळालेलं आहे. आपण पहिल्यांदा ते काढून घेतलंय आणि मग आपण पुढची ओळ वाचणार आहे की यांच्या वयाचं गुणोत्तर जे असणार आहे ते असणार आहे 9:4. आणि म्हणून हा एक्स अधिक 10 छेदस्थानी हा एक्स वजा 15 घेतला तर याचं गुणोत्तर येणार आहे 9/4. आणि मग आता तिरकस गुणाकार घेतला तर 4 आणि याला गुणला असता 4 गुणिले एक्स किती येतोय? 4x. अधिकचं चिन्ह ऍज इट इज. 10 गुणिले 4 म्हटल्यावर किती येतोय? 40 बरोबर. 9 गुणिले एक्स म्हटल्यावर हा 9x वजा 15 9 135. एक्सच्या सगळ्या टर्म मी एका बाजूला घेतोय. इथे 9x अधिक हा 4x. 4x लहान म्हणून त्याला मी इकडे घेईल. हा इकडे येणार आहे मग 9x वजा किती येतोय तुमचा? 4x. आणि वजा 135 इकडे जेव्हा जाईल तेव्हा या 40 मध्ये तो आपण मिळवणार आहोत. 40 आणि 135 जर म्हटलं तर 9x वजा 4x किती येते रे किंमत? 5x येते बरोबर. 135 आणि 40 जर आपण ऍड केले तर येतात 175. थोडक्यात x ची किंमत काढण्यासाठी या 175 ला मी 5 ने भाग देतोय. x बरोबर 5 त्रिक 15 2 उरले 5 5 25. x बरोबर 35. म्हणजेच आईचं 5 वर्षांपूर्वीचं वय विचारलंय. 5 वर्षांपूर्वी आईचं वय होतं x ज्याची किंमत आलेली आहे 35. म्हणून येथे पर्याय नंबर 2 बी हे उत्तर योग्य ठरतं. हे प्रश्न सोडवत असताना खरं आपल्याकडे असणारा अवधी अतिशय कमी असतो. 90 मिनिटांमध्ये ही 100 प्रश्न जी सोडवायची असतात याचा हिशेब जर आपण लावला तर जास्तीत जास्त 50 मिनिटं ते 60 मिनिटं. 60 पण नसेल मी म्हणेल 50 मिनिटं. या एका मिनिटाला एक प्रश्न या हिशेबाने जर म्हटलं तर एवढं लिहित असताना आपल्याला वेळ पुरत नाही. म्हणून काय करायचंय याची प्रॅक्टिस झाल्यानंतर या ज्या बाबी आहेत या मला स्किप करता येणार आहे. जसं की मनातल्या मनात बघा 5 वर्षांपूर्वी एक्स हे एक्स वजा 25 येणार आहे. आजच्या रोजी आणि 5 वर्षानंतर फरक 10चा पडतोय म्हणून मी या एक्स मध्ये 10 घेतला तर एक्स अधिक 10 हे मी डायरेक्टली लिहिलंय. त्यानंतर हा एक्स वजा 25 मध्ये 10 मिसळल्यानंतर एक्स वजा 15 मला डायरेक्ट मिळालाय. मी ही कोणतीही गोष्ट लिहित नाहीये. मी डायरेक्टली लिहिलंय एक्स अधिक 10 छेद एक्स वजा 15 आणि बरोबर 9/4. आणि हे समीकरण सोडून मी एक्सचं उत्तर काढलंय जे की होतं आईचं 5 वर्षांपूर्वीचं वय. ठीक आहे. पुढे बघणार आहोत आपण आता पुढचा प्रश्न बघाल. 19वा प्रश्न आहे हा. 2400 पैकी 144 म्हणजे किती टक्के? अतिशय सोपं आहे. आपल्याला 24 पैकी 144 म्हणजे किती टक्के काढायचंय? सोल्युशन फॉर दिस. बघा 2400 पैकी किती सांगितलंय मित्रांनो? 144 सांगितलंय. तर मग 100 पैकी किती? x बरोबर 100 गुणिले 144. छेदस्थानी किती येणार आहे? हा 2400. 2 0 2 0 गेले. 24 1 24 24 1 144.
एक्स ची किंमत 100 पैकी किती 6%. पर्याय क्रमांक किती येणार आहे बी येणार आहे. दुसरा पर्याय योग्य ठरतो. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न बघायचा आहे आपल्याला. पुढचा प्रश्न 20वा. एक वस्तू 300 रुपयास विकल्याने 30 रुपये तोटा झालाय. व्यवहारात 300 रुपये ही विक्री किंमत आहे आणि तोटा किती झालाय 30 रुपये झालाय. तर शेकडा तोटा किती झाला असेल. शेकडा तोटा किंवा शेकडा नफा काढत असताना आपल्याला खरेदीची किंमत माहिती असणं अतिशय गरजेचं असतं, कारण तोटा किंवा नफा हा नेहमी खरेदी किमतीवर काढला जातो. सोल्युशन फॉर दिस. बघा वस्तूची विक्री किंमत जी होती ती 300 रुपये होती, इथे तोटा झालाय, याचा अर्थ खरेदीची किंमत ही जास्त असणार आहे. म्हणून खरेदीची किंमत काढण्यासाठी खरेदीची किंमत बरोबर या विक्री किमतीमध्ये आपल्याला हा जो तोटा झालेला आहे हा मिसळावा लागणार आहे. थोडक्यात खरेदीची किंमत बरोबर 300 अधिक 30 जर म्हटलो आपण तर किंमत येते 330 रुपये. आता मांडणी कशी करायची आहे तर बघा खरेदी किंमत 330 रुपये असताना तोटा किती झाला होता 30 रुपये झाला होता. तर शेकडा तोटा काढण्यासाठी 100 रुपये खरेदी किंमत असेल तर तोटा किती 330 रुपये खरेदीची किंमत असताना 30 रुपये तोटा. तर 100 रुपये खरेदी किंमत असताना तोटा किती. सो एक्स बरोबर 100 गुणिले 30. छेदस्थानी किती येणार आहे मित्रांनो 330. यातला 1010 3 1 3 आणि हा आलाय तुमचा 11. इथे 100 भागिले किती घेतोय आपण 11. 11 आणि 100 ला भाग दिला असता 11 9 99 1 उरला. छेदस्थानी आलाय हा 11. 9.1/11% हा असणार आहे शेकडा तोटा जो की दिलाय पर्याय क्रमांक 4. सो मोस्टली नफ्या तोट्याची जी ही उदाहरणं आहेत बघा साधारणतः एक 8 ते 9 तुम्हाला सूत्र दिलेली असतात आणि ही सूत्र पाठ करायची खरंच गरज आहे का तर बिलकुल नाही. ज्याला या पद्धतीनं मांडणी करता येणार आहे त्यासाठी ही गणित अतिशय सोपी होतात. आपण बघणार आहोत पुढे सुद्धा अशी अनेक गणित बघायची आहेत आपल्याला. त्यानंतर पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण 21वा प्रश्न. बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे. येथे तुम्हाला काही अक्षर काही चिन्ह आणि काही संख्या यांची मांडणी दिलेली आहे. बघा ही मांडणी दिली आणि प्रश्न विचारला की वरील मालिकेचा अभ्यास करून पुढील प्रश्नाचे उत्तर द्या. प्रश्न मात्र आपल्याला जो दिला आहे तो आहे परस्पर संबंधांचा आणि परस्पर संबंधांमध्ये या मालिकेचा उपयोग आपल्याला करायचा आहे. बघा प्रश्नामध्ये पी नंतर हे हॅशटॅगचं चिन्ह दिलंय ऍज टू. जर याचा संबंध त्रिकोण आणि 7 असेल तर एम आणि हा 9 जो आहे याचा संबंध खालीलपैकी कोणत्या पर्यायाशी येईल हे आपल्याला बघावं लागणार आहे. यासाठी मालिकेतली ही जी रचना केलेली आहे या अक्षरांची या संख्यांची आणि चिन्हांची ती आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. बघा हा पी बघितला तर इकडून दुसऱ्या स्थानावर हा पी दिलेला आहे आणि इकडून जर आपण बघितलं तर दुसऱ्या स्थानावर काय आहे त्रिकोण आहे. थोडक्यात पी आणि त्रिकोणाचा संबंध डावीकडून आणि उजवीकडून बघितला असता दुसऱ्या आणि दुसऱ्या स्थानावर. हा दुसऱ्या स्थानावर हा दुसऱ्या स्थानावर. त्याच पद्धतीनं हॅशटॅगचं चिन्ह मी बघितलं. हॅशटॅगचं चिन्ह कितव्या स्थानावर होतं 4थ्या स्थानावर आणि म्हणून इकडे जर बघितलं तर 1 2 3 आणि 4 4थ्या स्थानावर काय आलाय तुमचा हा 7 आलेला आहे म्हणून इथे 7 दिसतोय. सेम थिंग मी एम साठी करणार आहे. आता एम साठी पहिला नंबर एम 1 2 3 4 आणि किती 5. एमचं स्थान किती आहे मित्रांनो 5 आहे म्हणून इकडून 5वं लेटर 1 2 3 4 आणि 5. थोडक्यात एमच्या जागी जो पर्याय येणार आहे तो किती असणार आहे 8. माझं लक्ष नेहमी प्रश्न सोडत असताना ऑप्शन्सवर असलं पाहिजे. मी बघितलं तर हा पर्याय येणार नाहीये यापैकी नाही अजून आपण ठरवलेलं नाहीये. मात्र इथे 8 दिसतोय इथे 8 दिसतोय. दुसरं पद जे येणार आहे ते आपल्याला शोधणं क्रमप्राप्त आहे. 9 बघितला मी 1 2 3 4 5 6 7 आणि 8. 8वं लेटर जे होतं 8वं जे होतं पद ते होतं 9. इकडून मोजल्यास 1 2 3 4 5 6 7 आणि किती 8 येणारे 8वं पद जे की येत आहे के. थोडक्यात 8च्या पुढे किती येणार आहे के येणार आहे. पर्याय असेल तुमचा तिसरा. हे होतं तुमचं 21व्या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर बघणार आहोत आपण पुढचा प्रश्न 22वा. बघा जर 26 जानेवारी 2002 रोजी शनिवार होता तर 2009 सालचा प्रजासत्ताक दिन कोणत्या वारी येईल. 26 जानेवारी म्हणजेच काय रे प्रजासत्ताक दिन. प्रजासत्ताक दिन हा 26 जानेवारी रोजी येतो. येथे आपल्याला थोडक्यात एक्स्ट्राचे जे दिवस असणार आहेत हे काढून घ्यावे लागणार आहेत. बघा 2002 ते 2009 मध्ये काही वर्ष अशी येणार आहेत जी की लीप वर्ष असणार आहे ज्यामध्ये दिवसांची संख्या किती असते 366 आणि साधारण वर्षात किती असते 365. आपण नियम बघितले होते की साधारण वर्ष क्रॉस करताना पार करताना जो दिवस असतो थोडक्यात 26 जानेवारी 2002 ला जर शनिवार असेल तर 26 जानेवारी 2003 ला थोडक्यात 2002 हे लीप वर्ष नसल्यामुळे फक्त एका दिवसाने वार पुढे जाणार आहे. शनिवारचा काय होणार आहे तो रविवार होणार आहे.
बघा इथे प्रत्येक वेळेला 26 जानेवारी 2002 शनिवार, मग 2003 ला काय येईल, मग पुढे काय येईल, पुढे काय येईल, या हिशोबाने हे गणित सोडवताना खूप जास्त वेळ जातो. मांडणी करताना मी करतोय 26 जानेवारी 2000 किती 2 रोजी कोणता वार होता, शनिवार होता. कोणता वार होता, शनिवार. आता 2003 जर म्हटलो तर या दरम्यान किती दिवस पुढे जातोय आपण, फक्त एक दिवस पुढे जातोय. 2003 क्रॉस करून जाताना पुन्हा एक दिवस पुढे वाढलाय. 2004 टू 2005 कडे जाताना मात्र बघा 2004 हे लीप वर्ष होतं, म्हणून इथे दिवस किती वाढणार आहे, 2 दिवस वाढ पुढे जाणार आहे. पुन्हा 2006 जर आपण म्हटलो तर 5 टू 6 किती येतोय, 1. पुन्हा 2007 पर्यंत जर म्हटलो आपण तर पुन्हा एक दिवस वाढणार आहे. 2007 ते 2008 मध्ये दिवसांची संख्या कितीने वाढणार आहे, पुन्हा एकाने. आता 2008 जे आहे हे पुन्हा लीप वर्ष होतं. आपल्याला प्रजासत्ताक दिन 2009चा विचारलेला आहे, 26 जानेवारी किती 2009. तर हे दिवस मात्र किती दिवसांनी वाढणार आहे, 2 दिवसांनी. एकूण वाढलेल्या दिवसांची संख्या किती होती, 2 अधिक 1 3 4 5 6 7 8 9. किती दिवस वाढलेत तुमचे, 9 दिवस वाढलेले आहेत. हे एक्स्ट्राचे 9 दिवस. आता दर 7 दिवसांनी पुन्हा तोच वार येतो. दर 7 दिवसांनी काय तोच वार येतो. म्हणून या 9 जर मी 7ने भाग दिला तर एक्स्ट्रा अधिक दिवस किती राहिले, तर 7 एक 7, 2 दिवस हे एक्स्ट्राचे आलेले आहेत. आणि म्हणून जो शनिवार होता तो किती दिवसांनी पुढे जाणार आहे, 2 दिवसांनी पुढे जाणार आहे. शनिवार नंतर 2 दिवस, रविवार आणि त्याच्या पुढचा दुसरा दिवस येतोय सोमवार. म्हणून 2009च्या प्रजासत्ताक दिनी वार जो असणार आहे तो असणार आहे सोमवार. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो 23वा. जर घड्याळात 5:36 झाली तर तास काटा व मिनिट काटा यांच्यातील कोण किती असणार आहे. सोल्युशन फॉर दिस, यासाठी सूत्र आहे आपल्याकडे. ते सूत्र होतं 30h वजा 11/2 गुणिले हा m, ज्यामध्ये h म्हणजेच काय, तास. किती वाजलेले आहेत त्यातले हे तास, आणि m म्हणजे काय आहे मित्रांनो, मिनिटे येत आहे, मिनिट. आता आपल्याला जी वेळ दिली आहे 5:36 दिलेली आहे. वेळ काय दिलेली आपल्याला, 5:36. हा झाला h आणि हा काय होणार आहे तुमचा मिनिट होणार आहे. आणि म्हणून सूत्रात किमती टाकल्यानंतर 30 गुणिले 5 वजा 11/2 गुणिले किती येणार आहे, इथे 36 येणार आहे. आलाय तुमचा 18. 30 गुणिले 5 म्हटल्यावर किती येतोय, 150 वजा 11 गुणिले 18 म्हटल्यावर किती येतोय, 18 एक 18, चला 1, 18 एक 18 आणि 1 किती आला 19. 198 आणि 150 यातील जो फरक होता तो जरी ऋण येत असेल तरी सुद्धा फरक आपल्यासाठी महत्वाचा असणार आहे. तो फरक येणार आहे 48. सो उत्तर असणार आहे तुमचं 48 डिग्रीचा हा कोन या 2 काट्यांदरम्यान असणार आहे. पर्याय क्रमांक बी याचं उत्तर ठरतंय. त्यानंतर बघणार आहोत आपण पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न बघा. जर P म्हणजे अधिकचं चिन्ह, Q म्हणजे वजा, R म्हणजे गुणाकार आणि S म्हणजे भागाकार असेल तर आपल्याला ही पदावली सोडवायची आहे. या पदावलीसाठी सर्वप्रथम आपण लिहून घेणार आहोत. हा 32 आलाय. S चा अर्थ काय होतो मित्रांनो, तर S म्हणजे भागिले. येथे येणारे भागिलेचं चिन्ह, पुढे अंक होता 8. त्यानंतर P आलाय. P चा अर्थ होतो अधिक 13, Q चा अर्थ होतो वजा 3, R चा अर्थ होतो गुणिले. किती येणार आहे, हा 5 येणार आहे. बघा प्रथमतः मी PQRS यांच्या जागी येणारी चिन्ह टाकून घेतली तिकडे, आणि आता ही पदावली सोडत असताना मी कंचे भागू बेव या नियमाचा वापर करून सोडवणार आहे. बघा याचं उत्तर सोडत असताना इथे भागाकाराची क्रिया अधिक वजाबाकी गुणाकारात सर्वप्रथम आपण भागाकाराची क्रिया करतो. 832 हा 4 अधिक 13 वजा पुन्हा 3 गुणिले 5. त्यानंतर भागाकारानंतर क्रिया जी येते ती गुणाकाराची येते, आणि म्हणून हा येणारे 4 अधिक 13 वजा 5 त्रिक किती आलाय, हा 15 आलाय. आता बघा बेरीज आधी की वजाबाकी आधी. आता येथे बेरीज ही आधी असते, पण बेरीज करत असताना चिन्हांसोबत करायची असते. म्हणून नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा पदावलीमध्ये फक्त बेरीज आणि वजाबाकी शिल्लक असेल तेव्हा क्रमवार संख्यांची बेरीज किंवा वजाबाकी करायची आपल्याला. मी इथे 4 अधिक 13 उत्तर येते 17, त्यातनं पुन्हा वजा 15 घालले की उत्तर येणार आहे 2. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघतोय आपण. पुढचा प्रश्न जो आहे 25वा प्रश्न बघा. 5 मित्र असून रवी हा सतीश पेक्षा बुटका व राहुल पेक्षा उंच आहे. माहिती दिलेली आपल्याला इथे. कपिल हा विजय पेक्षा बुटका व राजू पेक्षा उंच आहे. राजू हा सतीश पेक्षा उंच आहे. तर सर्वात उंच व सर्वात बुटका यांची जोडी सांगा. आपण मांडणीनुसार पहिल्यांदा बघूयात. 5 मित्र आहेत एकूण. रवी हा सतीश पेक्षा बुटका.
रवी जो आहे तो सतीश पेक्षा काय आहे, बुटका आहे. मी मध्यभागी सतीशला घेतला इकडे, ठीक आहे. तर सतीश पेक्षा रवी जो होता सतीश पेक्षा बुटका होता, म्हणून रवी कुठे येणार आहे, याच्या खाली येणार आहे. हा रवी आलाय. त्यानंतर वर राहुल पेक्षा काय आहे, उंच आहे. रवी जो आहे हा सतीश पेक्षा बुटका, पण राहुल पेक्षा काय आहे, तो उंच आहे, म्हणून राहुल जो येणार आहे तो कुठे येणार आहे, रवीच्या खाली येणार आहे. त्यानंतर बघितलं आपण कपिल हा विजय पेक्षा बुटका. कपिल आणि विजय, विजयपेक्षा काय तो बुटका आहे व राजू पेक्षा काय आहे, उंच आहे. आता यावरून आपल्याला यांना कुठे लिहायचंय माहित नाहीये. पुढचं वाक्य वाचतोय मी, राजू हा सतीश पेक्षा काय आहे, उंच आहे. राजू जो आहे तो सतीश पेक्षा काय आहे, उंच आहे. थोडक्यात राजू जो येणार आहे तो इथे येणार आहे. राजू सतीश पेक्षा उंच आहे. आता या वाक्याकडे मी परत बोललोय, कपिल हा विजय पेक्षा बुटका व राजू पेक्षा काय आहे, उंच आहे. राजू पेक्षा कपिल उंच आहे म्हटल्यावर कपिल वर येणार आहे, आणि कपिल मात्र कोणापेक्षा बुटका होता, विजयपेक्षा बुटका. म्हणजे सगळ्यात उंच जर असेल कोणी तर तो काय येणार आहे, विजय येणार आहे. बघा प्रश्न अतिशय महत्वाचा करतो. रचना एकदा लक्षात आली की सर्वात उंच व्यक्ती व नंतर सर्वात बुटका, यात क्रम अतिशय महत्वाचा आहे. सर्वात उंच म्हटला तर विजय येतोय आणि सगळ्यात बुटका म्हटला तर राहुल येतोय. सो उत्तरामध्ये विजय आणि त्यानंतर राहुल पर्याय क्रमांक 1 हे उत्तर ठरणार आहे. येथे आपल्याला फसवण्यासाठी राहुल आणि विजय हाही पर्याय दिलाय, पण या वाक्यात सर्वात उंच व्यक्ती आधी विचारलाय, तो होता विजय, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर योग्य ठरतं. त्यानंतर पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण. पुढचा प्रश्न आहे 26वा. बघाल, 9, 13, 11, 17, 14, 22, 18, 28 मालिकेमध्ये नवाकडनं 13कडे, पण पुन्हा मागे, पुढे पुन्हा मागे, पुन्हा पुढे पुन्हा मागे, या पद्धतीने जेव्हा मालिका आपल्याला दिलेल्या असतात तेव्हा या मालिकांमध्ये एक मालिका नसून एकापेक्षा जास्त मालिकांचं मिश्रण असतं. त्यासाठी मी काय करणार आहे, 9 नंतर 11 कडे गेलो. 9 आणि किती 11, तर 9 आणि 2 11. त्यानंतर 11 आणि 3 14, 14 आणि 4 18, म्हणून 18 आणि किती येणार आहे तुमचा 5. 18 आणि 5 किती येणार आहे मित्रांनो, बघ 23 येणार आहे. उत्तरामध्ये पहिली संख्या आली आहे 23. त्यानंतर आता 17 आणि 4 किती, सॉरी 13 आणि 4 किती 17. 17 अधिक 5 किती आलाय 22. 22 अधिक 6 किती आलाय 28, म्हणून 28 मध्ये 7 जर मिसळले आपण तर उत्तर किती येणार आहे 35. आणि म्हणून उत्तरात पहिल्यांदा 23 आणि मग 35 पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर ठरतंय. त्यानंतर बघणार आहोत आपण पुढचा प्रश्न. प्रश्न 27वा. हा आकृतीमध्ये अंकांची मालिका लपवलेली आहे इथे, आणि हे बघण्यासाठी आपल्याला बघाल विचार करणार आहोत आपण. इथे मोठी संख्या, येथे मात्र 2 लहान संख्या, मोठी संख्या, लहान संख्या असाव्यात, लहान संख्या आणि मोठी संख्या दिलेली आहे. या दोघांचा संबंध मी याच्याशी जोडणार आहे. 15 आणि 60चा संबंध काय, तर मला माहितीये 15 गुणिले 4 किती येतंय उत्तर 60 येत आहे. 15 चोक 60, पण इथे 4 ऐवजी किती दिलाय 5 दिलाय, म्हणून संबंध लावताना मी यातनं 1 जर वजा केला तर हे उत्तर येणार आहे किती 4. मग 15 चोक किती आलाय तुमचा 60 आलाय. सेम गोष्ट मी इकडे लावून बघतोय, 7 1 घालवला मी, उत्तर किती आलंय तुमचं 6 आलेलं आहे. 35 गुणिले 6 घेतला असता उत्तर किती येत आहे 210 येत आहे, आणि म्हणून मी येथे वजा 1 केल्यानंतर उत्तर किती येणार आहे 5. कोणत्या संख्येनं 5 ला गुणलं असता उत्तर येणार आहे 120. यासाठी या 5 न मी याला भाग देणार आहे. सो बघा 120 छेद किती म्हणतोय मी इथे 5 म्हणतोय. 5 दुने 10, 5 चोक 20, प्रश्न चिन्हाच्या जागी 24 उत्तर येणार आहे. 24 गुणिले 5, 24 5 120 हे उत्तर आलंय. प्रश्न चिन्हाच्या जागी 24 हे उत्तर येणार आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न 28वा. हा प्रश्न आहे रिलेशन संबंधी, नाते संबंधी. एम ही डी ची बहीण आहे, आर हा डी चा भाऊ आहे, एफ हा एम चा वडील आहे व टी ही आर ची आई आहे, तर डी हा टी शी काय नाते ठेवतो. हा प्रश्न जेव्हा आपण वाचत असतो तेव्हाच खरं तर आकृती काढून घेणं जास्त योग्य ठरतं, कारण वेळेची बचत आपल्याला करावायची असते. बघा एम डी ची काय आहे बहीण आहे. ही जी एम आहे ही या डी ची काय आहे बहीण आहे. डी ची बहीण कोण, तर एम. मी बाण एम कडे दाखवलाय, डी ची बहीण एम. या पद्धतीने ही लिखाणाची शैली जी आहे ही तुम्ही डेव्हलप करायला हवी. आर हा डी चा काय आहे भाऊ आहे. डी चा भाऊ कोण, तर आर. आता यावरून मला लक्षात येतं की जर एम डी ची बहीण आहे आणि हा जर भाऊ आहे तर हे तिघही कोण झालेत एकमेकांचे भावंड झालेत. हे हा डी चा भाऊ आहे. एफ हा एम चा कोण आहे वडील आहे. एफ जो आहे तो एम चा काय झाला वडील. हे जे एफ आहेत हे वडील आहेत एमचे. एफ एम चे वडील म्हणजेच काय या तिघांचेही हे काय येणार आहेत वडील येणार आहेत. टी ही आर ची आई आहे. टी ही कोण आहे आर ची आई आहे.
ही टी नावाची व्यक्ती जी आहे ही आई आहे आर ची. याचाच अर्थ एम डी आणि आर याची आई झाली टी आणि वडील झाले एफ. हे पती आणि पत्नी झाले. यावरून आपल्याला विचारलेलं आहे की डी हा टीशी काय नाते ठेवतो. डी हा टीशी काय नाते ठेवतो. बघा बऱ्याचदा आपला असा गैरसमज होतो की एम ही बहीण आहे, हा भाऊ आहे. हा जर भाऊ असेल तर याचं उत्तर तुम्ही लगेच म्हणणार आहात की डीचं नातं टीशी असणार आहे. हा भाऊ हा मुलगा असेल म्हणून उत्तर मुलगा आपण लिहितो. पण हे इथं असं नाहीये. आपल्याला स्पष्ट कुठेही उल्लेख केलेला नाहीये की डी ही मुलगी आहे की मुलगा आहे आणि म्हणून डी ही मुलगाही असू शकते किंवा मुलगी असू शकते. म्हणून याचं उत्तर येणार आहे मुलगा किंवा मुलगी. सो पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर ठरतंय. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. हा प्रश्न आहे तुमचा वेन आकृतीशी संबंधित प्रश्न. खेळाडू 18 वर्षावरील खेळाडू, 18 वर्षाखालील खेळाडू आणि विविध कारणांमुळे सध्या खेळत नसलेले खेळाडू. खेळाडू प्रत्येक ठिकाणी खेळाडू हा शब्द आलेला आहे. त्यामुळे खेळाडूंचा जो गोल असणार आहे हा युनिव्हर्सल असणार आहे, सगळ्यात मोठा. येथे 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 आणि येथे जर बघितलं तर कोणती आकृती योग्य ठरेल तर बघाल हा खेळाडूंचा सगळ्यात मोठा गोल ज्यामध्ये सगळ्या प्रकारचे खेळाडू. थोडक्यात 18 वर्षावरील खेळाडू येतील, 18 वर्षाखालील खेळाडू येतील आणि विविध कारणांमुळे सध्या खेळत नसलेले, म्हणजे ते खेळाडू आहेत पण सध्या ते खेळत नाहीयेत. तर या माहितीसाठी ही आकृती जी दिलेली आहे पर्याय क्रमांक 2 बी मध्ये ती आकृती योग्य ठरते. कारण मधला जर आपण म्हटलो की विविध कारणांमुळे सध्या खेळत नसलेले खेळाडू जर इथे असतील आणि यांना जर म्हटलं 18 वर्षाखालील खेळाडू आणि यांना म्हटलं 18 वर्षावरील खेळाडू, तर बघा इथे हे खेळ खेळणारे असतील, इथे खेळ न खेळणारे 18 वर्षाखालील असतील आणि येथे 18 वर्षावरील असतील जे खेळत असतील आणि इथे असतील ते न खेळणारे. म्हणून पर्याय क्रमांक बी 2 नंबरची आकृती हे जास्त योग्य उत्तर ठरतं इथे. त्यानंतर पुढचा प्रश्न 30वा प्रश्न बघाल. 30वा प्रश्न आहे विधान दिली आहेत आपल्याला आणि विधानांवरून ही अनुमानं दिलेली आहेत. या अनुमानांवरून मग आपल्याला पर्याय चेक करायचे आहेत. बघा विधान पहिलं आहे सर्व वया गाजर आहेत, सर्व गाजर नद्या आहेत, एकही नदी दगड नाही. यावरून आपल्याला अनुमानं बघायची आहेत आणि त्यावरून पर्याय निवडायचे आहेत. हे प्रश्न सोडत असताना आपल्याला वेन आकृती काढता येणं फार महत्वाचं आहे. सर्व वया गाजर आहेत, सर्व वया वयांचा गोल, सर्व वया ज्या आहेत या गाजर आहेत. थोडक्यात गाजरांचा गोल जो असणार आहे तो या वयांपेक्षा मोठा असणार आहे आणि वयांचा गोल या गाजरांच्या गोलात सामावलेला असणार आहे. सर्व गाजर नद्या आहेत. थोडक्यात नद्यांचा गोल हा गाजरच्या गोलापेक्षा काय येणार आहे, मोठा येणार आहे, नद्या. मात्र विधान तिसरं दिलंय की एकही नदी दगड नाही. नदी आणि दगड हे एकमेकांपासून सेपरेट आहे. थोडक्यात दगडांचा जो गोल येणार आहे तो यांपेक्षा वेगळा येणार आहे. आणि आता अनुमान वाचूयात आपण. काही वया दगड आहेत, काही वया दगड आहेत. मुळात दगड आणि नदीचा संबंध नसल्यामुळे वयांचा दगडाशी संबंध येणार नाही. त्यामुळे हे विधान योग्य ठरत नाही. काही गाजर दगड आहेत, काही गाजर दगडांशी संबंध आहे का, नाही. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. काही नद्या वया आहेत. बघा हा नद्यांचा गोल आणि त्यांच्यामध्येच हा वयांचा गोल सामावलेला आहे. त्यामुळे या नद्या ज्या आहेत या काही वया असू शकतात. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे येथे योग्य उत्तर ठरत आहे. मात्र 3 नंबरचं ऑप्शन याला लगेच टिक करायचं नाहीये. बघा काही नद्या वया आहेत हा 3 नंबरचा अनुमान कुठे दिलेला आहे आपल्याला एबीसीडी मध्ये, तर फक्त 3 बरोबर आहे. पर्याय क्रमांक सी हा इथे योग्य ठरतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. पुढचा प्रश्न होता एका शाळेत 45 विद्यार्थ्यांमागे 2 शिक्षक व 1 शिपाई आहे. माहिती काय दिली आपल्याला की 45 विद्यार्थी जेव्हा असतात तेव्हा त्यांना सांभाळण्यासाठी 2 शिक्षक आणि 1 शिपाई दिलेला आहे. जर त्या शाळेत एकूण सर्वजण मिळून 816 जण असतील तर त्या शाळेत शिक्षक किती असणार आहेत. बघा आपण जर इथे गुणोत्तर लक्षात घेतलं कोणाचं, विद्यार्थ्यांचं, शिक्षकांचं आणि शिपायाचं, तर बघा 45 विद्यार्थी जेव्हा असणार आहेत तेव्हा इथे विद्यार्थी लिहितोय. शिक्षकांची संख्या जी असणार आहे मित्रांनो, शिक्षकांची संख्या जी असणार आहे ती असणार आहे 2 आणि तेव्हा शिपाई जी असणार आहेत यांची संख्या असणार आहे 1. थोडक्यात यांचं गुणोत्तर झालं 45 त्याला 2 पुन्हा त्याला किती आलाय 1 आलाय. विद्यार्थ्यांची संख्या जर आपण म्हटलो तर ती असणार आहे मग 45x, हे असणार आहे 2x आणि हे असणार आहे x. आता एकूण विद्यार्थी संख्या जी होती ती होती 816. म्हणून यावरून समीकरण तयार होत आहे 45x अधिक 2x अधिक x बरोबर 816. त्यांची बेरीज केली असता 47 आणि 1 48, 48x आलेला आहे, आलाय 816. म्हणून x ची किंमत काढण्यासाठी या 816 ला मी 48 न भाग देतोय.
आता बघा 8 सक 48, 8 एक 8, शून्याला भाग जात नाही म्हणून 0, 8 दुने 16. पुढे आलाय हा 102/6, 6 एक 6, 6 एक 6 उरले 4, 6 7 42. उत्तर किती येणार आहे तुमचं 17. एक्स ची किंमत किती आली आहे 17. मला विचारलेलं आहे काय तर त्या शाळेत शिक्षक किती आहेत, शाळेत शिक्षकांची संख्या किती आहे 2 एक्स आहे. म्हणून शिक्षकांची संख्या जर मला काढावयाची असेल तर ती शिक्षकांची संख्या होती 2 एक्स. यामध्ये 2 ची किंमत टाकली असता 2 गुणिले एक्स ची किंमत होती 17, 17 दुने 34. एकूण शिक्षकांची संख्या असेल 34. पर्याय क्रमांक डी हे असणार आहे याचं उत्तर. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघणार आहोत. बघा 32वा प्रश्न. हा प्रश्न पुन्हा संबंधित कशाशी आहे तर अक्षर मालिकेशी. आणि अक्षर मालिकेचा प्रश्न आला रे आला की आपल्याकडे ही रचना असलीच पाहिजे, कारण यामुळेच आपला वेळ कमी लागणार आहे. बघा मालिकेमध्ये पुन्हा PITD इथे प्रश्नचिन्ह थोडक्यात रिकामी जागा आहे, TMXH आहे, नंतर VOZ आणि जे दिलेला आहे. यामध्ये सुद्धा आपण बघितलं होतं की 4 अक्षरांचा गट ही प्रश्न सोडत असताना नॉर्मली आपण पहिलं अक्षर या पद्धतीने बघत असतो. थोडक्यात P नंतर पहिलं अक्षर, त्यानंतर हा T नंतर हा V. मी इथे बघतोय टी नंतर एक अक्षर सोडून पुढच्या क्रमाने येणारं अक्षर काय होतं व्ही होतं. म्हणून येथे जर आपण बघितलं तर टीच्या मागे एक सोडून काय येणार आहे आर. थोडक्यात इथे पहिलं अक्षर येणार आहे आर. बघा पी नंतर हा क्यू सोडला आणि काय आलाय आर आलाय. थोडक्यात येथे आर हा बरोबर आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत हा ओ नंतर काय एम. हा ओ एक अक्षर सोडून एम, म्हणून एक अक्षर सोडून काय येणार आहे तुमचा के. आर नंतर येतोय तुमचा के. नजर नेहमी उत्तरावर असली पाहिजे. आर के हा ऑप्शन फक्त पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेला होता, म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. मला पुढचे 2 अक्षर जी होती ही ओळखायची किंवा शोधायची गरज येथे राहत नाही. माझी नजर नेहमी कुठे असली पाहिजे तर या 4 ऑप्शन्सवर असली पाहिजे. इथे वेळ आहे म्हणून आपण बघून घेणार आहोत. बघा हा झेड होता, झेड नंतर एक्स, हा झेड, त्यानंतर हा एक्स, एक अक्षर सोडून काय येणार आहे पुढे व्ही येणार आहे. हा आला तुमचा व्ही. त्यानंतर पुन्हा या जे बाबत जर बघितलं तर जे आणि एच. हा होता जे, एक अक्षर टाळून एच, एक अक्षर टाळून काय येणार आहे एफ. आर के व्ही एफ. आणि हेच उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये सुद्धा दिलेलं आहे. त्यानंतर बघणार आहोत आपण पुढचा प्रश्न 33वा प्रश्न. 33वा प्रश्न जो आहे हा सुद्धा मालिकेचाच प्रश्न आहे, पण याच्यामध्ये लयबद्ध मालिका दिलेली आहे. लयबद्ध मालिकेमध्ये प्रश्नांमध्ये अक्षर बऱ्याचदा रिपीट झालेले असतात किंवा अक्षरांचे गट रिपीट झालेले असतात. कधी कधी मालिका पुढे जाणारी असते, पण त्यांच्यामध्ये एक संबंध निश्चित झालेला असतो. हा संबंध आपल्याला बघायचा असतो. हे बघण्यासाठी किंवा असे प्रश्न सोडवण्यासाठी शक्यतो सगळ्यात जास्त अक्षर कोठे एकवटलेली आहेत ते आपण बघणार आहोत. येथे बघितलं तर सिंगल 2 मी या गटाकडे जर बघितलं तर एकूण 1 2 3 आणि 4 अक्षर दिसतात. म्हणून हा ग्रुप मी जर कन्सिडर केला तर सी नंतर डी आणि पुढे काय आलाय ई आलाय. सेम थिंग मी जर इकडे पुट केली तर सी डी डी ई, त्यानंतर पुन्हा सी डी डी ई, पुन्हा सी डी डी ई, पुन्हा सी डी डी आणि ई. सो रिकाम्या जागी सीई डी सी डी, सीई डी सी डी हा पर्याय असणार आहे. येथे पर्याय क्रमांक 4 हा योग्य ठरतो. इथे सी हवा होता, इथे ई झालाय बाय मिस्टेक. त्यानंतर पुढचा प्रश्न जो असणार आहे तो 34वा प्रश्न. बघा सांकेतिक लिपीशी संबंधित प्रश्न, पुन्हा अक्षर मालिकेचाच प्रश्न आलेला आहे. शोकेस हा शब्द एका सांकेतिक भाषेत जर या पद्धतीने लिहिता येत असेल तर त्याच सांकेतिक भाषेमध्ये अँथोनी हा शब्द कसा लिहिता येईल. आपण सर्वप्रथम येथे किती अक्षर दिलीत ती मोजून घेऊयात. ही 4 आणि 4 8 अक्षर. येथे देखील ही 4 आणि 4 अक्षर आहेत. थोडक्यात एका अक्षरासाठी एक अक्षर इथे आलेलं आहे. सो मी पहिल्यांदा पहिल्या अक्षरांचा विचार करेल. एस प्रथम अक्षर येथे काय दिलाय तुम्हाला टी दिलेला आहे. एस आणि लागोपाठ येणारा टी. पुन्हा एस आणि टी मध्ये 0 अक्षर सोडून पुढचं लक्ष घेतलं होतं. आपण इथे लिहून घेऊयात. SHOWCASE. त्यानंतर इथे बघूयात आपण हा टी, जे पी वाय, नंतर डी, परत हा सी टी आणि जे. एस आणि टी, हा एस आणि लागली चालाय टी. किती अक्षरांचा गॅप? अक्षरांचा गॅप नाहीये 0 +0 म्हणतोय मी. नंतर एच आणि जे मध्ये बघितलं मी. एच आणि जे मध्ये एक अक्षर पुढे गेलोय आपण +1. ओ आणि पी मध्ये बघितलं. ओ आणि पी मध्ये सुद्धा किती आहे पुन्हा हा 0.
त्यानंतर पुन्हा डब्ल्यू आणि वाय बघितला, डब्ल्यू आणि काय वाय, पुन्हा एक अक्षर +1, थोडक्यात 0 1 0 1. बघूया तिथे 0 येतोय कारण सी नंतर लागलीच काय तो डी येतो. ए नंतर मात्र एक अक्षर सोडून पुन्हा हा 0, एस नंतर टी आणि एक अक्षर सोडून जी आलेला आहे. सेम थिंग जर आपण इथे ए एन टी एच ओ एन ई वाय साठी घेतली आपण, तर ए नंतर 0 अक्षर सोडल्यावर काय येणार आहे तुमचा बी. नजर नेहमी चारही ऑप्शन्स वर. एन नंतर मात्र एक अक्षर सोडणार आहेत आपण, एन नंतर एक अक्षर सोडून काय येतोय तुमचा पी. टी नंतर पुन्हा लागलीच येणारा अक्षर होतं यू. एच नंतर मात्र एक अक्षर सोडून काय येतोय तुमचा जे. ओ नंतर लागलीच काय येणार आहे तुमचा पी. त्याच्यानंतर एन नंतर मात्र एक अक्षर सोडून काय येणार आहे तुमचा पी येणार आहे. बी पी यू जे पी पी. यू जे पी पी हा ऑप्शन मला वाटतं फक्त पर्याय क्रमांक ए मध्ये दिसतोय आणि म्हणून उत्तर येणार आहे ए. मी पूर्ण गणित सोडवत नाहीये. यानंतर आपण एन नंतर ओ पी घेतला होता, ई नंतर येणार आहे तुमचा एफ आणि म्हणून वाय नंतर एक अक्षर सोडलं असतं उत्तर येणार आहे ए. पर्याय क्रमांक ए हे याचं उत्तर ठरतंय. त्यानंतर बघणार आहोत पुढचा प्रश्न, 35वा प्रश्न. जर एका सांकेतिक भाषेत पर्सेंटेज बरोबर ही संख्या दिलेली आहे, स्कोर बरोबर ही दिली आहे आणि टार्गेट बरोबर जर आपल्याला टार्गेट बरोबर संख्या आपल्याला शोधावयाची, थोडक्यात आपल्याला 2 शब्दांसाठी अंकांचा समूह दिलेला असेल, तर हे प्रश्न सोडत असताना नेहमी लक्षात घ्या मित्रांनो की येथे पहिल्यांदा अक्षरांची संख्या मोजा. इथे आहेत 4 5 6 7 8 9 आणि 10. अंक सुद्धा आपण जर बघितले तर अंकांची संख्या सुद्धा 10 आहे. 10 अक्षरांसाठी 10 अंक आलेली आहेत. बघा जर आपण पी चा विचार केला तर पी चा नंबर मुळी 16 होता, त्यामुळे पी साठी जर एक अक्षर आलंय तर या स्थानांचा येथे संबंध नसतो. आपल्याला बघायचंय टी साठी असणार 1 नंबर, ई साठी असणार आहे 4 नंबर. पुन्हा पुढे जर मी ई बघितला, हा ई येथे आहे, तर शेवटी सुद्धा किती दिलाय 4. याचा अर्थ येथे एका अक्षरासाठी 1 अंक निश्चित करण्यात आलेला आहे आणि याचाच वापर करून मी पुढे टार्गेट हा शब्द जर मला लिहायचा असेल तर TARGET कसा लिहीन मित्रांनो, तर बघा टी साठी संबंधित अक्षर टी, चौथं शेवटून चौथं, इकडून शेवटून चौथं म्हणजे किती येणार आहे 5. सो टी साठी आलाय 5. ए शेवटून तिसरा होता 6. 5 आणि 6 येथे आहे, येथे आहे, येथे आहे. त्यानंतर काय बघितलं आपण आर किती तिसरा, किती येतोय हा 2 येतोय. पुन्हा जी घेतला, जी दुसरा, किती येणार आहे हा 7 येणार आहे. 56 27 हा अंक असणारा पर्याय मला कुठे दिसतोय, येथे आणि येथे आहे. पुढचा नंबर बघणार आहोत आपण. ई साठी पुन्हा किती आला मित्रांनो 4 आणि पुन्हा टी साठी किती आलाय तुमचा हा 5 आलाय. थोडक्यात 56 27 45 हा जो अंक दिलाय हा दिलाय पर्याय क्रमांक 3 मध्ये. हे होतं याचं उत्तर. पुढचा प्रश्न आपण सोडवणार आहोत, 36वा प्रश्न. 36वा प्रश्न जो आहे हा आकृती संबंधित प्रश्न आहे. येथे तुम्हाला 1 2 3 4 आणि 5 या पद्धतीनं चौकोनांमध्ये आकृत्या दिल्यात आणि प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमवार कोणती आकृती येईल या पर्यायातील ही आपल्याला काढायची आहे. बघा या आकृत्या करताना सर्वप्रथम आपण पहिली आकृती आणि दुसरी आकृती यांच्यामध्ये संबंध बघणार आहोत. गुणाकाराची, वजाची, अधिकची आणि भागाकाराची चिन्ह आहेत. येथे सुद्धा तीच चिन्ह आहेत, फक्त यांचा क्रम बदललाय. बऱ्याचदा ही प्रश्न सोडत असताना ह्या ज्या आकृत्या आहेत या क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या दिशेने किंवा अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरत असतात. येथे जर आपण बघितलं तर गुणाकाराची जागा जी होती जी इथे होती ती आता पुढे आलेली आहे. भागाकाराची जागा सुद्धा पुढे गेलेली आहे. वजाची जागा गुणाकाराच्या जागाने घेतली आणि बेरजेची जागा वजाच्या चिन्हाने घेतलेली. याचाच अर्थ हे घड्याळाच्या दिशेनं फिरत आहे, घड्याळाच्या दिशेनं फिरत आहे. आणि सेम थिंग म्हणून पुढे इकडे येत असताना हे जे गुणाकाराचं चिन्ह होतं हे येथे जाणार आहे, वजाचं चिन्ह येथे येणार आहे, अधिकचं चिन्ह वजाच्या जागी, भागिलेचं चिन्ह कुठे जाणार आहे तुमचं येथे जाणार आहे. आणि म्हणून या पर्यायात अधिक वजा भागिले आणि गुणिले जर म्हटलं तर पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर ठरतं. सो हा होता 36वा प्रश्न. त्यानंतर पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला 37वा प्रश्न. खालीलपैकी विसंगत आकृती शोधा. विसंगत आकृतीचा प्रश्न अतिशय सोपा आहे. त्रिकोणात लहान त्रिकोण दिलाय, चौकोनात तसाच लहान चौकोन दिलेला आहे. इथे पंचकोन आहे, पंचकोनात तसाच पंचकोन दिलाय. येथे मात्र वर्तुळात लहान वर्तुळ हवा होता पण दिलाय आपल्याला त्रिकोण. म्हणून या आकृतीने येथे विसंगती दाखवलेली आहे. तिसऱ्या नंबरची आकृती, आकृती नंबर 3 हा पर्याय सी मध्ये दिलेला आहे. म्हणून याचं उत्तर येणार आहे सी, पर्याय क्रमांक सी. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. एका सांकेतिक भाषेत रमेश रीड्स बुक म्हणजे 1 2 3 शब्दांऐवजी अंक.
शब्दांऐवजी अंक, या पद्धतीने हा प्रश्न दिलेला आहे. सांकेतिक लिपीचा हा प्रश्न आहे, अतिशय सोपा. बघा, रमेश रीड्स बुक 1, 2, 3. कपिल परचेस बुक 4, 5, 3 आणि अर्जुन रीड्स नॉवेल 6, 2 आणि किती 7. तर रमेश साठीचा अंक कोणता असेल? हा प्रश्न सोडवताना नीट लक्षात घ्या मित्रांनो, तुम्ही पहिल्यांदा ह्या 3 शब्दांचं वाक्य आणि हे विधान आणि हे विधान पहिल्यांदा बघणार आहात. यात कॉमन काय हे आपण बघणार आहोत. बघा, याच्यामध्ये बुक हा शब्द कॉमन आलेला आहे. बुक आणि बुक हा शब्द कॉमन आहे, म्हणून या अंकांच्या गटात आणि या अंकांच्या गटात काय कॉमन असेल? तर बघा, या अंकांच्या गटात आणि याच्यात 3 कॉमन आहे. थोडक्यात बुक या शब्दासाठी 3 हा अंक आलेला आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत दुसरं वाक्य आणि पुन्हा तिसरं वाक्य. या दोघांना जर आपण नीट बघितलं तर याच्यामध्ये कपिल परचेस बुक आणि अर्जुन रीड्स नॉवेल यांमध्ये कॉमन काही नाहीये, म्हणून पुन्हा तिसरं वाक्य आणि पुन्हा पहिलं वाक्य जर आपण बघितलं तर यांच्यामध्ये रीड्स हा शब्द कॉमन आलेला आहे. रीड्स हा शब्द कॉमन आलेला आहे. याच्यात आणि याच्यात कॉमन काय आहे? तर 2 आहे. थोडक्यात या रीड्स या शब्दासाठी कोणता अंक येणार आहे? 2 अंक येणार आहे. बघा, प्रश्न विचारला होता की रमेश साठीचा अंक कोणता? या विधानामध्ये रमेश हा आता एकटा राहिलाय आणि यामध्ये त्यासाठी अंक कोणता राहिलाय? 1 राहिलाय. थोडक्यात रमेश या शब्दासाठी जो अंक येणार आहे तो असणार आहे 1, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढचा प्रश्न 39वा. बघा, खडूला व्यवस्थापक म्हटले. हा सुद्धा प्रश्न पुन्हा सांकेतिक लिपीचाच प्रश्न आहे. खडूला व्यवस्थापक म्हटले, व्यवस्थापकाला शिक्षक म्हटले, शिक्षकाला दगड म्हटले व दगडाला फूल म्हटले, तर वर्गात कोण शिकविणार? आपण यापूर्वी बघितलं होतं की ही प्रश्न सोडत असताना साधारणतः 2 स्टेप्स मध्ये. पहिला प्रश्न की वर्गात कोण शिकवणार? वर्गात कोण शिकवतं याचं उत्तर आपण पहिल्यांदा शिकवणार आहे. वर्गात कोण शिकवतं? वर्गात कोण शिकविते? तर वर्गात शिकवतात ते कोण असतात? शिक्षक असतात. आणि स्टेप दुसरी की शिक्षकास काय म्हटले आहे? शिक्षकास काय म्हटले आहे? बघा, शिक्षकास काय म्हटले आहे? तर शिक्षकाला दगड म्हटले आहे, म्हणून याचं उत्तर येणार आहे दगड. पर्याय क्रमांक किती रे? बी. शिक्षकास दगड म्हटले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे अंक मालिकेशी संबंधित प्रश्न. येथे सुद्धा आपल्याला मालिका दिलेली आहे. सॉरी, अक्षर मालिकेशी संबंधित प्रश्न आहे हा. अक्षर मालिकेशी संबंधित प्रश्न, अक्षरांची मालिका दिलेली आहे. येथे 2 प्रश्नचिन्ह दिलेली आहेत. थोडक्यात उत्तरांमध्ये 2 अक्षर आपल्याला शोधायचे आहेत. बघा, मालिकेला जर नीट ऑब्झर्व केला, आपण ए नंतर झेड दिलाय. ए नंतर झेड, पुन्हा काय आलाय तुमचा? एक्स आलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर मात्र पुन्हा काय आलाय तुमचा? बी आलेला आहे. त्यानंतर व्ही, नंतर टी, थोडक्यात पुढे चाललोय आपण, पुन्हा सी, नंतर आर. मालिकेमध्ये आपण पुढे आणि मागे जातोय. राईट? जेव्हा अशी मालिका असते तेव्हा या मालिकेमध्ये एक मालिका नसून मालिकांचं मिश्रण असू शकतं, आणि म्हणून मी इथे नीट बघतोय. बघा, ए नंतर तुमचा हा आलाय बी, 2 अक्षर टाळून बी, 2 अक्षर टाळून सी, म्हणून 2 अक्षर टाळून पुढचं लेटर जे येणार आहे ते किती येणार आहे मित्रांनो? एबीसी नंतर काय तो डी. इथे बघितल्यानंतर ऑप्शन्स मध्ये सगळ्यात शेवटी डी होता का? कुठे आहे? पर्याय क्रमांक 1 मध्ये, म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. हा होता रायगड जिल्हा पोलीस भरतीचा 2024चा पेपर, जो 2 दिवसांपूर्वी झालेला आहे. हा पेपर, हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की आम्हाला सांगणार आहात. हा पेपर तुम्हाला आवडला का? सोडवण्याची पद्धत तुम्हाला आवडली का? बघा मित्रांनो, असेच पेपर मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. लवकरच आपण भेटूयात पुन्हा नवीन पेपर घेऊन, नवीन जिल्ह्याचा पेपर घेऊन. धन्यवाद.